हिंगोली वनविभागातील रोपवाटिकेमध्ये काम करणाऱ्या मजूर महिलांचं 4 महिन्यांपासून वेतन रोखलं गेलंय। त्यामुळे वेतनासह विविध मागण्यांसाठी महिलांनी उपोषण केलं। मागील 10 दिवसांपासून वनविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलंय। यावेळी 2 उपोषणकर्त्या महिला मजुरांची प्रकृती खालावली होती, तर दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या मजुरांची कोणतीही वेतन आम्ही रोखलेलं नसून त्यांना दुसरीकडे काम करण्यास आम्ही तयार आहोत असंही सांगितलंय। आम्ही 5 तारखेपासून उपोषणाला बसलो। आम्ही वेळोवेळ मॅडमला म्हणलं, मॅडम आम्ही काम केलं, आमचा कामाचा दाम द्या, आमची पगार करा। तर मॅडम आम्हाला फक्त ढकलतच राहिल्या की पगार देतो देतो म्हणून, आणि आखरीला आम्हाला म्हणाल्या की तुमची पगार देत नाही, कामच बंद आहे। मग काम बंद आहे तर त्यानं आम्हाला नोटीस का दिली नाही? त्यांची आग्रही मागणी आहे की आम्हाला फक्त रोपवाटिकेवरच कामाला नेमणूक करण्यात यावी, परंतु त्यांना आम्ही विनंतीही केलेली आहे आणि त्यांना तसं कळवलेलं आहे की आमच्याकडे इतर ठिकाणी काम सुरू आहे, जसं की रोपवनामध्ये निंदणीचे कामं आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही कामावर येऊ शकता। परंतु अशा ठिकाणी त्यांनी येण्यास नकार दिलेला आहे। त्यांचा आग्रह आहे की फक्त हिंगोली येथेच आम्हाला आणि रोपवाटिकेवरच कामाला घ्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।